नहीं, दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, पैसे के भाई भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. जीवनामध्ये आम्ही कुठलं कर्म करतोय, काय कर्म करतोय, खरंच आमचं अंतःकरण पवित्र आहे का? त्या परमेश्वराच्या चरणावर आम्ही खरंच रत होऊ शकतो का? परंतु अंतःकरणामध्ये जो भाव होता तो भाव मात्र कचरा स्वरूपाने त्या कमंडलोमध्ये शुक्राचार्य अंतःकरणामध्ये घृणा घेऊन उभे होते. कारण बलिराजानं जर संकल्प केला तर इथं काहीही शिल्लक राहणार नाही, राक्षस कुळ नाश होईल, संपून जाईल. भट अवतारामध्ये असणारे दर्भाची काडी घेतली आणि सांगितलं या झारीमध्ये कचरा अडकलाय, तो कचरा काढूया. आणि ज्यावेळेस त्या झारीच्या कमंडलूच्या वेजामध्ये काडी घातली बरोबर शुक्राचार्यांचा डोळा फुटला. आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा. बहिणे शुक्राला केला, बहिणे शुक्राला केला, आड आला मुरली फोडीला डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा, डोळा डोळा, आड आला मुरली फोडीला डोळा. बहिणे शुक्र आंधळा केला, आंधळा शुक्राचार्यांचा डोळा फुटला. शुक्राचार्य कमंडलमधून बाहेर आले आणि संकल्पाला हातावर जल घेतलं आणि सांगितलं, दे कर संकल्प, 3 पावलं जागात तुम्हाला प्रदान करणार आहेस. बलिराजाने संकल्प केला, संकल्प सोडला, सोडल्याबरोबर शरीराचा आकार वाढू लागला. भव्य आणि दिव्य शरीर झालं. जे पाय आहेत ते पाय, एक पाय आकाशामध्ये गेला, एका पायाने आकाश व्यापलं, दुसऱ्या पायाने पृथ्वी व्यापली. आणि राजाला विचारलं, हे राजन, तिसरा पाय कुठे ठेवू? ज्यावेळेस हे सर्व व्यापून घेतलं त्यावेळेस मात्र बलिराजाचं मनामध्ये एक विचार आला, त्याच्या चरणी हा सर्व देहच मी अर्पण केलाय, सर्वच अर्पण केलंय, तेव्हा मी देह पण अर्पण करीन. आता काय दान करशील? त्यावेळेस सांगितलं, हे भगवान, माझ्यापाशी माझं शरीर माझ्या स्वतःचं आहे, ते तुला अर्पण करीन. ज्यावेळेस शरीर अर्पण करीन हा भाव मनामध्ये उत्पन्न झाला त्यावेळेस मात्र रत्नमालेच्या मनामध्ये क्रूर भावना निर्माण झाली. असलं मूल पोटी जन्माला येण्यापेक्षा विष घालून मारलं असतं तर बरं झालं असतं. भगवंत श्रवण करतात आणि सांगतात, ही पण तुझी इच्छा मी पुढील अवतारात पूर्ण करेन.
बलिराजाच्या मस्तकावर पाय ठेवला आणि बलिराजाला सांगितलं, तुला मी पाताळामधील राजा करेन आणि तुला अजून एक वचन देतो, पाताळामध्ये मी तुझा द्वारपाळ होऊन राहील. मस्तकावर पाय देण्याच्या अगोदर बलिराजाने काही धान्य घेतलं आणि ते धान्य अशा प्रकारे उधळलं की जेणेकरून ज्या पृथ्वीवर प्राणी संग्रह आहे त्यांच्या मुखामध्ये अन्न जावं म्हणून हे जे धान्य उधळलं त्याला पेरावं लागत नाही, ते आपोआप उगतं. ते बलिराजाचं देण आहे. आणि भगवंतांनी मस्तकावर पाय ठेवला आणि बलिराजाला पाताळात नेलं. तुका म्हणे बळी जीवतीला पाया तरी, जीवतीला पाया तरी, जीवतीला पाया तरी. तुका म्हणे बळी जीवतीला पाया तरी, पाया तरी, जीवतीला पाया तरी, जीवतीला पाया तरी, पाया तरी, पाया तरी. मस्तकावर पाय दिला, बळी पाताळात नेला आणि स्वतः द्वारपाळ होऊन उभे राहिले. इकडे लक्ष्मी माता विचार करते, माझे पती बरेच दिवस झाले गेलेत, कुठे दिसत नाही. एक दिवस जरी पती घरी लवकर नाही आला तरी पत्नीच्या अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न होते. कुठे गेले असतील, अजून का आले नाही, काही झालं असेल का, विचार मनामध्ये काहूर माजवत होता. आणि एके दिवशी महर्षी नारदांची भेट झाली आणि नारदांना लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं, कुठे ज्याची तुम्ही नामचिंतन करता ते कुठे आहेत? त्यांनी हात जोडले आणि सांगितलं, आई साहेब, तुमचे पती पाताळामध्ये द्वारपाळ म्हणून उभे आहेत, बलिराजाच्या द्वारामध्ये. लक्ष्मीने विचार केला, आता पतीला आणल्याशिवाय उपयोग नाही आणि म्हणून एक सर्वसाधारण रूप धारण केलं आणि पाताळामध्ये प्रवेश केला. बलिराजा आसनस्थ होता. साध्या वेशामध्ये कृष्ण परमात्मा द्वारावर उभे होते. लक्ष्मी माता बलिराजाजवळ जाते त्यावेळेस मात्र बलिराजाला आश्चर्य वाटतंय की या पाताळामध्ये हे कोण आहे. त्यावेळेस सांगितलं, दादा, मी तुझी धर्माची बहीण आहे. मी या ठिकाणी काही काम करेन, या ठिकाणी राहीन, मला राहू दे. तुलाही भाऊ नाही, मलाही भाऊ नाही, तुलाही बहीण नाही, मी तुझी बहीण म्हणून या ठिकाणी राहीन. राजाने सांगितलं, हरकत नाही, तू राहा, मलाही बहीण नाहीये, तू मला बहीण प्राप्त होशील. काही काळ निघून गेला. श्रावण मास आला आणि श्रावण मासामध्ये एक सण असतो बघा. कुठली पौर्णिमा? राखी पौर्णिमा. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आतुर असते, आतुर. तिच्या मनामधले जे भाव असतात ना, ते भावांचं वर्णन नाही करू शकत. बहीण भावावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते, त्या प्रेमाला पारावर नसतो. एक वेळेस आई होते बहीण, आई होऊन प्रेम करते. माझ्या भावाला काय हवंय, काय नको, माझा भाऊ कसा राहील, माझ्या भावाला वेळेवर जेवण मिळालं असेल का. बहीण खूप प्रेम करते भाव. आणि ती पौर्णिमा आली बघा. त्या दिवशी मात्र लक्ष्मी आई साहेबाच्या मनामध्ये आलं
की आज आपण बलिराजाला राखी बांधलो आणि लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं आज पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा, आणि तुमच्या हातावर मी बहीण असल्याचं एक बंधन बांधले. बलिराजाने अति आनंदाने स्वीकार केला आणि सांगितलं मला तुझ्यासारखी बहीण प्राप्त झाली, माझं भाग्य मोठं आहे, तू माझ्या हातावर सूत्रवेष्टन कर. राखी राखी म्हणजे काय हो, त्या राखीवर एक गोंडा लावलेला अथवा अनेक प्रकारचे डिझाईन असलेला ती राखी नाही. जे गोंडा आहे एक सूत्र आहे आणि ते सूत्र हातावर बांधायचं यासाठी की दादा माझ्या जीवनामध्ये काही दुःख आले तर त्या दुःखामध्ये तू माझ्या पाठीशी राहा, तू माझा पाठीराखा राहा. माझ्या जीवनामध्ये दुःख येतील त्या दुःखावर तू मात कर, माझं जीवन कृतकृत्य होऊ दे आणि माझं रक्षण कर. म्हणून सूत्रवेष्टन आहे. सूत्रवेष्टन बांधल्यावर बलिराजाने विचारलं तुला ओवाळणीमध्ये काय दिले. बलिराजाने सांगितलं आईसाहेब सांगतायत दादा मला काही नको, असं कसं, काहीतरी माग तुला देईल. तुझ्या द्वारावर जो द्वारपाळ उभा आहे ना तो मला दे. बलिराजाने सांगितलं द्वारपाळ तुला कसा देता येईल, तुझे पती कुठे आहेत. तिने सांगितलं तोच माझा पती आहे. ज्या घरामध्ये नारायणाची सेवा होते त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी आपोआप विराजमान होते. आणि म्हणून पूजा करताना सर्वात प्रथम नारायणाला स्मरा, नारायण नामाचं चिंतन करा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आपोआप येईल. जर आम्ही नुसतं लक्ष्मीला जर पूजत राहिलो तर ती चंचल आहे. ज्या दिवशी पती समवेत नाहीये त्या दिवशी मात्र ती स्थिर राहणार नाही. बलिराजाने केलेला संकल्प द्वारपाळ जो होता तो लक्ष्मीला प्रदान केला. लक्ष्मी आपल्या पतीला घेऊन वैकुंठामध्ये निघून गेल्या. बलिराजाचं चरित्र हे दान शूर आहे, दान करणारा शूर राजा आहे. जरी राक्षसी वृत्तीचा असेल, जरी राक्षसांना साथ दिली असेल, युद्ध जरी केलं असेल तरी दान शूर होता. आणि म्हणून भगवंताचे चरणकमल त्याच्या मस्तकावर राहिले आणि त्याला पाताळाचं राज्य प्राप्त झालं. हे बलिराजाचं चरित्र शुकाचार्याने राजा परीक्षितीला कथन केलं. परीक्षितीला कथन केलं. परीक्षितीच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाले आणि परीक्षितीने शुकाचार्याने सांगितलं मुनीश्री आपण मला बलिराजाचं चरित्र सांगितलं, वामन अवताराचं चरित्र सांगितलं. माझ्या मनाला खूप समाधान वाटतंय. जेणेकरून आता मला पुढील चरित्र कथन करण्याची कृपा करावी. वामन भगवंताचं आगमन झालंय. वामन अवतारामध्ये असणारे परब्रह्म यांनी आपला अवतार लीला दाखवली आणि या ठिकाणी भगवंतानी अवतार कार्य संपवला. श्री राधे जय राधे, राधे राधे पिया पिया. श्री राधे जय राधे, राधे राधे पिया पिया. श्री राधे राधे राधे, राधे पिया पिया. राधे राधे पिया पिया. हरि बोल. श्री राधे राधे जय राधे, राधे राधे पिया पिया. श्री राधे जय राधे, राधे राधे
पिया हे राधे जय राधे 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 पिया पिया हे राधे जय राधे 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 पिया पिया श्यामा श्यामा पिया पिया श्यामा पिया पिया हे श्यामा श्यामा प्रिया प्रिया श्यामा श्यामा प्रिया प्रिया हे श्री राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया श्री राधे श्री राधे 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 प्रिया प्रिया श्यामा श्यामा प्रिया प्रिया श्यामा प्रिया प्रिया हे श्यामा श्यामा प्रिया प्रिया श्यामा श्यामा प्रिया प्रिया श्यामा श्यामा प्रिया प्रिया श्यामा प्रिया हे श्री राधे 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 जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे जय राधे 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 प्रिया प्रिया राधे 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 आनंद में राधे राधे सतर्क में आनंद में राधे राधे कृष्णाट में राधे राधे लक्ष्मीनाट में राधे राधे केशराट में राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय महामुनि शुकाचार्य महाराज की श्रीमद् भागवत महापुराण सुखदेव भगवान वामन भगवान भगवान की जय राधे राधे जय राधे वामन देवाला कोणा दक्षिणा द्यायची असेल तर द्या. चंद्रचरित्र गंगा अवतरणाची कथा येते. आज आपण प्रभू रामचंद्रांचं जन्म उत्सव काल केला. प्रभू राम कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या अयोध्येमध्ये जो काही आनंद होता त्या आनंदाला पारावार नव्हता. राजा दशरथ आपल्या गळ्यातले कंठहार काढून अनेकांना देत होते. दक्षिणा द्यायचा असेल ना वामनावर ओवाळून ग्रंथावर ठेवून द्या. वामनावर ओवाळ ग्रंथावर ठेवून द्यायचं. आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे पाण्याच्या बाटल्या द्या इथं कलाकारांना. पाणी आणून द्या पाणी.